राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयाला भेट देत अजित पवार यांच्या हेलिकॉप्टर अपघातामागचा अघोरी पूजा कट दाखवणारे धक्कादायक आरोप केले. भोंदू बाबा अशोक खरात, बकरी टांगणे, जानेवारीतील हुशार बँक उलाढाल आणि शेतकऱ्याला दिलेला इशारा असे अनेक थ्रेड सीआयडी पर्यंत पोहोचवले गेले आहेत. या भागात आपण पाहणार सीआयडी भेटीत रोहित पवार नेमकं काय म्हणाले, अघोरी पूजा, बकरी आणि बँक व्यवहार याची नेमकी कनेक्शन काय, ब्लॅक बॉक्स, सीव्हीआर आणि NTSB संदर्भ सीआयडीच्या रिपोर्टमध्ये कसे येतात. रोहित पवार यांनी राजकीय पातळीवर केलेले आरोप आणि सजेशन्स पहा. पुढे पत्रकार परिषदेत पोलीस वॉरंटचा खास रिपोर्ट. कदाचित आम्ही जेव्हा चौथ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे. त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे. आमचं एवढंच मत आहे की जरा या तपासाला आपण कुठेतरी सिरियसली घ्या, पण त्या बाबतीत या सीआयडी कडनं पण आणि सरकारकडनं पण कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी सिरियसनेस दिसत नाही. आज जे काही मुद्दे आम्हाला मांडायचे होते आणि बोलायचे होते त्याच्यामध्ये एक तर कर्नाटकाच्या SHOनी जो FIR दाखल केला, कोर्टात गेला, कर्नाटकाच्या तिथून तिथं DGP जे आहेत कर्नाटकाचे त्यांनी महाराष्ट्राकडे पाठवला. अधिवेशनामध्ये या बाबतीतली चर्चा झाली आणि आम्हाला असं कळलं की हा FIR CID कडे पाठवलेला आहे. आता CID कडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं. काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी CIDशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार या FIR वर, आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार. म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते. असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही. त्यानंतर काही आम्ही जे AIB नाही तर DGCA बरोबर जे काही पत्रव्यवहार केला आणि DGCA आम्हाला जी माहिती पाठवलेली आहे त्याबद्दलचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही आलो होतो. ह्याच्यात बरंच काय लिहिलंय, पण एक छोटासा विषय सांगतो. FDR म्हणजे मशीन विमानाचं जे आहे ते कशा पद्धतीने वागलं, त्याचे डिव्हाइसेस कशा पद्धतीने वागत होते हे कुठे रेकॉर्ड होतं ते FDA. तर आम्ही जी मागणी केली होती की अमेरिकेची एखादी एजन्सी, चांगली एजन्सी घ्या, तर आम्हाला या रिपोर्टमध्ये सांगितले, धन्यवाद आपल्या सर्वांचे, मीडियाचे आणि महाराष्ट्राचे, दबाव आल्यामुळे DGCA अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलेलं आहे. सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला बाहेर असं सांगितलं. आणि त्यानंतर CVR हा जळला असं सांगत होते. आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळला असं ते म्हणत होते. आता त्यांनी सांगितले CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे. पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलने करत नाही, पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतोय. असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत CIDने हा हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो. हा आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर. ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे. त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती. आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे. आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत. काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय. दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं. मला बुलढाण्याला जाता आलं नाही, पण मी तिथं 7 तारखेला हे जिजाऊ मातेच्या भूमीमध्ये आणि अनेक मोठे संत, लेखिका शिंदेताई ज्यांनी महिला व पुरुष समतासाठी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला
आणि याच महिलेचं ज्याचं नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो, त्यांच्या शहरामध्ये हे जे कुणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्या तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय आहे हे बघून घ्या. मला अजून एक सांगायचंय, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जात नाही, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही. कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे, महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही. पण मग हर्षवर्धन सपकाळ बोलत असताना शाब्दिक कुठेतरी त्यांच्यामध्ये गल्लत झाली, त्यांच्यावर FIR झाला. त्यानंतर विधान भवन मध्ये आमचे जे जितेंद्र आव्हाड साहेब, त्यांनी गाडी पोलिसांची अडवली, कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्यावर FIR झाला. त्याच्याच बरोबर जेव्हा काय त्यांचं नाव, आपले खडसे साहेब यांच्याकडनं काही 3 शब्द गेले, चुकले असं आम्ही चुकले असतील तर काय FIR, पण तिथे FIR होतो आणि इथे FIR होत नाही. आम्ही ट्रम्पचं कार्ड, खोटं कार्ड या देशामध्ये करू शकतो असं ओपन चॅलेंज त्या ठिकाणी केलं होतं की हे होऊ शकतं आणि हे चुकीचं आहे, आणि आमच्या FIR त्या ठिकाणी झाली. मग या भोंदू बाबावर, म्हणजे दुर्दैव असं आम्ही याला भोंदू बाबा म्हणतो, आणि काही विचाराची लोक यांना संत म्हणतात. म्हणजे संत परंपरेवर एक तर घुसखोरी होती चुकीच्या विचाराची, त्या संत परंपरेच्या एका मोठ्या संतांवर, तुकोबारायांवर हा भोंदू काय असेल ना, काय बागेश्वर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल, त्याच्यावर कारवाई होत नाही. ह्यांना तुम्ही संत म्हणून नागपूरमध्ये कार्यक्रम घेता, हे दुर्दैवी गोष्ट आहे. जो महाराजांबद्दल असा बोलतो, मला खरं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांना विनंती करायची, तुम्ही जर ह्या गोष्टी सहन करत राहिला तर मग हे आपल्या हाताबाहेर जाणार आहे. उद्या जाऊन महामानवांचाच आदर या महाराष्ट्रामध्ये ठेवला जात नसेल तर गरिबांचा आदर या महाराष्ट्रामध्ये आणि महिलांचा आदर कसा ठेवला जाईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही छोट्या नेत्याचे कोण आहे नेमकं? राजकीय नेता आहे, बारामतीचा आहे, छोटा नेता आहे असं आम्हाला कळालंय, जो खराताच्या संपर्कात होता, खराताकडे जाऊन पूजा सुद्धा करत होता. आणि दादांचे जे काही नेते जे कुणी खराताच्या संपर्कात होते त्या नेत्यांबरोबर आर्थिक व्यवहार त्या छोट्या नेत्याचे असतील असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. आता आम्हाला जेवढी माहिती कळाली आम्ही सांगितलं. आता इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करावं ना, पण पोलिस तोंड बघून जर इन्व्हेस्टिगेशन करत असेल, सत्ता बघून आणि पार्टी बघून इन्व्हेस्टिगेशन आणि FIR करत असेल तर खरंच दुर्दैवाने एवढे चांगले अधिकारी पोलीस विभागात असताना, कॉन्स्टेबल पासून सर्वच पोलीस विभागाचा आम्हाला आदर असताना, ठराविक 4-5% लोकांमुळे दबाव घेतल्यामुळे जे पोलिसांचं नाव आज या महाराष्ट्रामध्ये खराब होतंय, ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आम्हाला म्हणावं लागेल. छोटा नेता कोणत्या पक्षाचा आहे नेमका? आता दादांच्याच पक्षाचा असू शकतो असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं, अजून नाव कळलं नाही, पण त्या बाबतीतलं नाव आम्ही काढायला बघितलेलं आहे. आम्ही फोटो सुद्धा बघतोय. काही अजितदादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगड्या कापल्या होत्या, अंगठे कापले होते. अजून छोट्या नेत्याचं कोणाचं काय कापलं होतं का, म्हणजे जे दिसेल असं, म्हणजे अंगठा वगैरे, हे आम्ही थोडं त्या ठिकाणी शोधतोय. ते फोटो आमच्यापर्यंत आल्यानंतर मग आम्ही लिंक लावण्याचा प्रयत्न तिथं करू.